नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपणास मी मागील महिन्यामध्ये एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र आपल्या कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे. त्याचा मेसेज देखील मला आलेला आहे. या मेसेजमध्ये आपण जे आम्हाला सूचित केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतोय. हा मेसेज आहे, तो पाहू शकता आपण. त्याचा पाठपुराव्यासाठी ऑफिस क्रमांक 79032952/2025 मंत्रालय, महाराष्ट्र गव्हर्नमेंट. मी जे पत्र आपल्याला पाठवलं होतं ते आपल्या ऑफिसला तर पोहोच झालंय, परंतु त्या पत्रामध्ये मी काय उल्लेख केलेला आहे, माझी काय मागणी आहे, ती आपण वाचली का नाही वाचली हे मला अद्याप माहिती नाही. व माझे जे मुद्दे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. पत्र पाठवलं मी तुम्हाला, परंतु ते तुमच्या ऑफिसला पोहोचलं, तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही हे मला अद्याप माहिती नाही. या सोशल नेटवर्कच्या मार्फतून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर आपण आता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनमध्ये हा जो आमचा तीर्थक्षेत्र नेवासा या शहराचा जो पुरातन इतिहास आहे तो आपण तिथं सादर करावा. व ज्याप्रमाणे नाशिक, प्रयागराज अशा 3-4 ठिकाणी महाकुंभमेळा भरला जातो, त्या ठिकाणी अमृताचे 4 थेंब पडले होते, त्याच्यामुळे तिथं महाकुंभमेळा भरतो. परंतु जगामधील एकमेव तीर्थक्षेत्र नेवासा अहिल्यानगरमधील आमचं शहर आहे. जगातील, मी का म्हणतो, जगातील एकमेव असं आमचं शहर आहे की या पृथ्वी तलावरती या नेवासा शहरामध्ये जे अमृत मंथनातून अमृत निघलं होतं, ते अमृत जे वाटप झालंय ते आमच्या नेवासा शहराच्या प्रवरा नदीच्या तीरावर झालेलं आहे. या ठिकाणी विष्णू भगवंताने मोहिनीचं रूप घेऊन देवांना व दानवांना या ठिकाणी अमृत वाटप केलेलं आहे. म्हणजे पूर्ण स्वर्गातील देव या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा इथे आले होते. आमच्या विष्णू भगवंताचं इथं श्री मोहिनीराज मंदिर आहे. सगळ्या देवांनी इथं त्यांना सांगितल्यानंतर की तुम्ही इथं वास करा, म्हणून इथं मोहिनीराज मंदिर विश्वकर्मा यांच्याकडून बांधून घेतलेलं आहे. त्या मूर्ती घडवण्यात आलेल्या आहे. असं जगातलं आमचं एकमेव तीर्थस्थळ म्हणजे नेवासा आहे, जिथं अमृताची नदी वाहिली जाते, अमृतमाई वाहिली जाते. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की हेच पत्र मी पंतप्रधान साहेबांना देखील पाठवलेलं आहे, तेच पत्र मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला देखील पाठवलेलं आहे. या नेवासा शहरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीचं जन्म ठिकाण या नेवासा शहरामध्ये आहे. याच ठिकाणी मराठी भाषेचा उगम झालेला आहे. परंतु आत्ताच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर मी लहान लहान मुलांना इतिहास माहितीच नाहीये. आज माझ्या सोशल नेटवर्कमधून जर काही लोकांचे मला फोन येतात की तुमचं नेवासा शहर कुठं आहे, म्हणजे इतकं ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असून देखील लोकांना नेवासा शहराबद्दल माहिती नाहीये. ही खूप मोठी खंत आहे. याच आमच्या पुण्यभूमीमध्ये प्रवरा नदीच्या तीरावरती प्रभू रामचंद्रजीने त्यांचे पितराशीर दशरथ राजा यांचं पिंडदान केलेलं आहे, असं ऐतिहासिक ते क्षेत्र आहे. याच पुण्यभूमीमध्ये आमच्या प्रवरा नदीच्या पलीकडं नेवासा बुद्रुक येथे पार्वतीचा अवतार श्री म्हाळसा देवीचं जन्म ठिकाण आहे. म्हणजे या ठिकाणात देवीने देखील जन्म घेतलेला आहे. खंडोबारायाची ही सासूरवाडी आहे. इतकं ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असून आतापर्यंत या तीर्थक्षेत्राकडं खूप मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. ही तर खूप मोठी खंत आहेच, परंतु सरकार बदलत गेले, नवीन नवीन योजना अनेक ठिकाणी आल्या, मग आमचं नेवासा शहरच का मागं राहिलंय. तर माझी मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे की जिथं 4 थेंब पडले आहे अमृताचे त्या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो, परंतु इथं तर अमृत वाटप झालेलं आहे.
विष्णू भगवंताने मोहिनीमाईचं रूप घेऊन अमृत वाटप केलेलं आहे. या प्रवरा नदीमधून अमृत वाहिनी झालेली आहे. अशा ठिकाणी देखील आपण कुंभमेळ्यासारखं नियोजन करावं. यात्रा आमची दरवर्षी भरवली जाती, त्याला देखील असं भरघोस निधी मिळावा. नेवासा शहरामध्ये आत्ताचं अतिक्रमण झालंय. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नेवासा पहिल्यापासून असा भकासच होता आणि आता अतिक्रमण झाल्यानंतर तो पूर्ण असा उद्ध्वस्त झालेला आहे. या अतिक्रमण मध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांचे गाळे गेलेत त्यांना नवीन जागा देण्यात यावी. त्यांचं कुटुंब जो आहे तो जो रस्त्यावर आलेला आहे त्यांना सरकारच्या वतीने हातभार लावण्यात यावा. व जो मी नेवासाचा जो इतिहास आपल्या पुढे मांडलेला आहे, आपण अवश्य आपल्या कार्यालयाकडून ते जे पत्र आहे ते वाचावं. व या नेवासा शहरासाठी माझी जी कळकळ आहे, पहिल्यापासून माझी कळकळ आहे, कारण मी मनसेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आपण जनतेचे प्रश्न हे सरकार पुढे मांडलेच पाहिजे. नेवासा शहराचा जो विकास आहे हा पुरातन इतिहास खूप जुना आहे. या नेवासा शहरामध्ये भरघोस निधी कसा दिला जाईल, या येथील श्री मोहिनीराज मंदिराचं कसं मोठं नाव होईल, यासाठी आपण मुख्यमंत्री साहेब आपण प्रयत्न करावा. खंत आहे साहेब की नेवासा फाटा या नेवासा शहरापासून 5 किलोमीटर आहे. मी जो उल्लेख केलेला आहे तो आवर्जून तुम्हाला का सांगतोय मी, आणि तो हायवे आहे संभाजीनगर तैल्यनगर हा हायवे आहे. केंद्रातील मंत्री असो किंवा महाराष्ट्र राज्यातील मंत्री असो, जर विमानाने जर कोणी संभाजीनगरला जर एखादा मंत्री जर आला तर तो त्यांच्या खासगी गाड्याने ताफ्यामध्ये शिंगणापूरला जातात दर्शनला. इथून 20 ते 25 किलोमीटर शिंगणापूरचं अंतर आहे आणि नेवासा फाट्यापासून नेवासा शहर फक्त 5 किलोमीटर आहे. परंतु आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी असा प्रयत्न केला नाही की केंद्रातील मंत्री असो किंवा राज्यातील मंत्री असो, यांना जिथं ज्ञानेश्वरीचा जन्म आहे, जन्मभूमी आहे, ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, जिथं ज्ञानेश्वरी सांगितली गेली, रचली गेली, तिचा मूळ पाया इथं आहे. एक 5 मिनिटं आपण एखाद्या मंत्रीला इथं आणावं. इथंचा इतिहास काय आहे, या नेवासा शहराचा काय इतिहास आहे, इथं अमृत वाटप कुठं झालं, विष्णू भगवंताचं मुनिराज मंदिर कुठं आहे, पार्वतीचा अवतार म्हाळसादेवीचं जन्म ठिकाण ते मंदिर कुठं आहे, संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर कुठं आहे, यांचं दर्शन घडवावं, इथलचा इतिहास सांगावा. आतापर्यंतच्या कोणत्याच लोकप्रतिनिधी केलेला नाहीये. संभाजीनगरहून जर निघले तर डायरेक्ट शिंगणापूर, आणि शिंगणापूरहून दर्शन घेतलं का तसंच लगेच राहुरी मार्गे कुठं शिर्डी, आणि शिर्डीला जरी उतरले कोणतेही मंत्री तर शिर्डीला लगेच शिंगणापूर, शिंगणापूर शिर्डी, म्हणजे नेवासा जो जो विषय आहे तो पूर्ण कट केलेला आहे. जाणून बुजून याच्याकडे एक मोठा षडयंत्र आहे की नेवासाचा विकास होऊनच द्यायचा नाही. शिर्डीवर जर एखादे मंत्री आले कोणी तर त्यांना शिर्डी नेवासा शिंगणापूर किती सुंदर रस्ता आहे, अंतरही कमी लागतं, परंतु याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आपण देखील मुख्यमंत्री साहेब आपण इथून 7 ते 8 किलोमीटर खडका फाटा आहे हायवेवरती, तिथं पतंजलीच्या उद्घाटनाला आपण आले होते साहेब. वास्तविक पाहता त्यावेळेस असं सार्वजनिक बांधकामच्या वतीने इथं एक गेस्ट हाऊस आहे. आता तर तिथं पूर्ण एखादा तो भूत बंगला झालेला आहे, तिथं कोणी जातही नाही तिथं. त्यावेळेस तो बंगला गेस्ट हाऊस जी आहे तिची सुधारणा केली की इथं मुख्यमंत्री साहेब एखाद्या वेळेस येतील, पण काही कारणास्तव आपण येऊ नाही शकलात. पण जर कधी इथलच्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला जर फोर्स केला असता की इथं संत ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञानेश्वरीचं जन्म ठिकाण आहे, मुनिराज मंदिर आहे, तर आपण नाही म्हणला नसता. इथलच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं ते काम असतं की आपल्या वरिष्ठ मंत्रींना आपण सांगावं की आमच्या शहरामध्ये असं असं तीर्थक्षेत्र आहे, तर मंत्री येतात. त्यानंतर आपण एका प्रचारासाठी देखील आलो होतो. आपण कॉलेज आहे ज्ञानेश्वर महाविद्यालय, त्या ठिकाणी आपलं हेलिपॅड उतरलं होतं. तिथून 3 किलोमीटरच नेवासा होता. तरी देखील आपल्यालाच त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं नसेल की चला ज्ञानेश्वर मंदिर पहा, मुनिराज मंदिर पहा, कारण की जो तो त्याच्या पद्धतीने स्वार्थीपणाने आपलं जो तो पाहत असतो. तर माझी आता जे अधिवेशन आहे त्या अधिवेशन माझी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब आपण या मोहिनीराज मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर
म्हाळसादेवी मंदिर, मधमेश्वर मंदिर याबद्दल थोडंसं ते पत्रामध्ये मी पाठवले, ते वाचावं व या नेवासाला तसा ऐतिहासिक दर्जा दिला जावा. कारण की इथं स्वर्गातले सगळे देव एकमेव असं आमचं शहर आहे. इथं म्हाळसादेवीचं जन्म ठिकाणी इथंच आहे, संत ज्ञानेश्वरीचं जन्म इथंच आहे, विष्णू भगवंताचा वास आहे इथं. अक्षरशः इतकं मोठं मंदिर आहे श्री मोहनाराज मंदिराचं. सर्व देव इथं आलते, त्यांना अमृत वाटप झाला, असा मोठा इतिहास या नेवासा शहराला आहे, पुरातन इतिहास आहे. तर आपण या अधिवेशनामध्ये हा विषय मांडावा व या आमच्या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासाला याला असा भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. जगामध्ये असं एकमेव असं ऐतिहासिक आमचं शहर आहे, तीर्थस्थळ आहे, ही घोषणा आपण करावी अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपणास विनंती करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.